उन्हाळ्याच्या साठवणीसाठी आपण आज सांडगे बघतो आहोत। हरभरा डाळ आणि मटकीची डाळ यांचे आपण आज सांडगे तयार करतो आहोत। तर त्यासाठी ही रात्रभर मी 4 ते 5 तास दोन्ही डाळी एकत्र भिजत घातल्या। सकाळी चाळणीमध्ये हे डाळ उपसून ठेवली, पाणी त्याच्यातलं सगळं जाऊ दिलं आणि मिक्सरला ही डाळ एकदम छान बारीक पेस्ट करायची आहे। बिन पाणी न टाकता डाळ आपल्याला वाटण करायची आहे आणि त्या डाळीमध्ये आपल्याला लसूण, आलं, जिरे, लाल तिखट आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि ते मिक्सरलाच मी ते एकत्र वाटण करून घेतलेलं आहे। उन्हाळ्यामध्ये सगळ्यात पहिले आपण कुठल्याही डाळींचे हे आपण सांडगेच करतो। पहिला प्रकार हा आपला सांडगेच असतो, त्यामुळे आम्ही पण सांडगे करणे काही अवघड नाही आहे, सगळेजण करतातच। पण आम्ही कशा पद्धतीने करतोय ते दाखवले। वेगवेगळ्या डाळी मिक्स करून पण सांडगे तयार होतात। तर इथे मी हरभरा डाळ आणि मटकीची डाळीचे सांडगे करते। उन्हामध्ये आता मी हे खालीच बेडशीट टाकलेली आहे, वरून प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे आणि त्याच्यावर हे आता सांडगे टाकतोय। तर हे पहिले 5 पांडव तयार केले आणि एक गणपती बाप्पा आहे आणि मग आता सांडगे टाकतोय। सासूबाई आहेत मदतीला। अशा प्रकारे आपण हे सांडगे टाकतोय। वेगवेगळ्या पद्धतीने पण सांडगे टाकू शकतो, कोण करून, हाताने, जसं आपल्याला सोयीचं होईल तसं आपण हे सांडगे टाकू शकतो। सासूबाई मदतीला आहेत, त्यामुळे पटकन झाले आजचे आमचे सांडगे। उन्हामध्ये छान वाळवले आहेत आपले सांडगे तयार।